नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्हासनगर में अश्विनी निकम महापौर तो अमर लुंड उपमहापौर बिन विरोध बनेंगे। उल्हासनगर महानगर पालिका चुनाव संपन्न होने के बाद शुक्रवार को महायुति की ओर से महापौर एवं उपमहापौर पद के लिए नामांकन दाखिल किया गया। यह नामांकन कार्यक्रम खासदार श्रीकांत शिंदे तथा आमदार कुमार आयलानी की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। महापौर पद के लिए महायुति के घटक दल शिवसेना की ओर से अश्विनी कमलेश निकम ने नामांकन दाखिल किया, जबकि उपमहापौर पद के लिए भारतीय जनता पार्टी की ओर से अमर लुंड ने नामांकन प्रस्तुत किया। इस अवसर पर भाजपा, शिवसेना, शिंदे गुट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआई, साई पार्टी, वंचित बहुजन आघाड़ी सहित महायुति के अन्य घटक दलों के पदाधिकारी एवं नगर सेवक उपस्थित रहे। कार्यक्रम को संबोधित करते हुए सांसद श्रीकांत शिंदे ने कहा कि जिस प्रकार केंद्र और राज्य में महायुति की सरकार विकास के कार्यों को प्राथमिकता देते हुए सफलतापूर्वक कार्य कर रही है, उसी तरह उल्हासनगर महानगरपालिका में भी महायुति की सरकार बनाकर जनता की भलाई से जुड़े कार्य किए जाएंगे। केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे। माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एनडीएचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे, ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती। जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही, अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी, हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाड़ी, आरपीआई और कोई बचा है क्या, और जे काय अपक्ष, हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे। विरोधक जे आहे या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही। पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे। म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी मिळून करतील। महापौर उपमहापौरचा फॉर्म्युला किती वर्षाचा ठरलेला आहे? आत्ता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील। पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, हे महत्त्वाचं आहे।